मित्रांनो, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काल आपल्या 17 लोकसभा उमेदवाराची घोषणा केली आणि या घोषणेनंतर महाविकास आघाडीमधून प्रतिक्रिया यायला लागल्या, खास करून काँग्रेस पार्टीकडून. बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया आली, त्यानंतर सत्यजित कदम यांनी सांगलीतून प्रतिक्रिया दिली. त्यानंतर मित्रांनो, संजय निरुपम यांनी तर अर्धा तासाची पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवरती टीका केली, शिवसेना उद्धव ठाकरे गटावरती. आता पहिली गोष्ट अशी की उद्धव ठाकरे यांना यादी जाहीर करणं हे क्रमप्राप्त होतं, कारण पहिल्या फेजचं जे वोटिंग आहे हे 19 एप्रिलला आहे आणि दुसरा टप्पा जो आहे ना, हा दुसरा टप्पा आहे 26 एप्रिलला. आणि ह्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामधल्या 5 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामधले सुद्धा आपले काही विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. पण या महायुतीमधला जागा वाटपाचा घोळच मिटत नव्हता आणि उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर महायुतीमधून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणं याच्यावरून कळते की ही किती घासाघीस या महाविकास आघाडीमध्ये चालू होती. आता ज्या उद्धव ठाकरे यांनी ज्या 17 जागा जाहीर केल्यात ते जवळपास नाव निश्चित होते. याच्यामध्ये फक्त नाशिकच्या जागेवरती एक बदल आहे. त्यानंतर मित्र, कल्याणची जागा शिवसेनेने जाहीर केलेली नाही आणि रामटेकची जागा शिवसेनेने ही काँग्रेस पार्टीला दिली. आता आपण ही जर यादी बघितली तर या यादीमध्ये सर्वात प्रथम जर बघितलं तर बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर नरेंद्र खेडेकर यांचा सामना विद्यमान खासदार शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्याबरोबर बुलढाण्यामध्ये होणार आहे. त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम मधून सुद्धा शिंदे गटाच्या खासदार आहेत भावनाताई गवळी, यांचा सामना होईल शिवसेनेचे नेते संजय देशमुख यांच्याबरोबर. यवतमाळ वाशिम मध्ये जे भावना गवळी आहे यांचं तिकीट शिंदे गटाकडून कन्फर्म नाहीये, कारण जे सर्वे येतात त्या सर्वेमध्ये भावना गवळी यांच्याबद्दल मोठी अँटी इन्कम्बन्सी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि ही लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गट ही उमेदवारी बदलू शकतं आणि संजय राठोड यांचा एखादा उमेदवार ह्या मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून असू शकतो. तर शिवसेना ठाकरे गटाकडून ह्या मतदारसंघामध्ये जिल्हा प्रमुख संजय देशमुख हे यवतमाळ वाशिमचे उमेदवार असतील. त्यानंतर मावळमधून शिवसेनेचे जे संजोग वाघरे पाटील आहे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहेत. संजोग वाघरे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. त्यांच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विश्वास ठेवलाय. त्यांच्या समोर जे श्रीरंग बारणे जे शिंदे गटाचे खासदार आहेत त्यांच्याबरोबर त्यांचा सामना होऊ शकतो. शिंदे गटाचे खासदार जे श्रीरंग बारणे आहेत यांच्याबरोबर सामना जवळपास त्यांचा फिक्स आहे मावळमध्ये. त्यानंतर सांगलीची जागा, सांगलीमध्ये त्या दिवशी उद्धव ठाकरेजींनी चंद्रहार पाटील पैलवान यांना उमेदवारी जाहीर करून टाकली होती, कारण सांगलीमध्ये तुम्हाला माहित असेल की काँग्रेस पार्टीने या मतदारसंघावरती दावा केलेला आहे आणि काँग्रेस पार्टीकडे सुद्धा या मतदारसंघामध्ये एक तगडा उमेदवार आहे विशाल पाटील आणि या मतदारसंघावरती काँग्रेस पार्टी अडून बसली. जे महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटपांच्या काही जागेवरून घोळ होते, तर या घोळामध्ये हा महाविकास आघाडीमध्ये जो घोळ होता त्यामध्ये हा सांगली लोकसभा मतदारसंघाचा एक तेढा होता. पण या मतदारसंघावरती आधीच उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केला आणि त्यानंतर काँग्रेस पार्टी, खास करून बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम ही सर्व मंडळी नाराज झाले होते आणि त्यांनी त्यांची नाराजी उघड बोलून सुद्धा दाखवली होती. त्यानंतर मित्रांनो, हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर यांना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे. या मतदारसंघामध्ये हेमंत पाटील हे शिंदे गटाचे खासदार आहेत. हेमंत पाटील यांचं तिकीट जवळपास पक्क आहे. या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मित्रांनो हा 3 जिल्ह्यांना विभागून तीन जिल्ह्यांना मिळून तयार झालेला मतदारसंघ आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातले काही विधानसभेचे मतदारसंघ येतात, हिंगोलीमधले काही विधानसभेचे मतदारसंघ येतात, त्यानंतर विदर्भातला यवतमाळ जिल्ह्यातले एक विधानसभेचा मतदारसंघ या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा या दोघांना मिळून हा हिंगोली लोकसभा मतदारसंघ तयार झालाय. या मतदारसंघावरती शिवसेनेचा पारंपरिक खासदार राहिलाय. मध्ये फक्त तुम्ही एक सूर्यकांत पाटील सोडले तर सुभाष वानखडे इथून खासदार राहिलेत. त्यानंतर मित्रांनो, एकदा 2014च्या निवडणुकीमध्ये मला वाटतं राजीव सातव हे काँग्रेस पार्टीचे इथून निवडून आले होते. 2019ला या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील जे नांदेड जे आमदार होते नांदेड शहरामधून, त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आणि त्या विक्रमी मताधिक्याने ह्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले होते. आता या हेमंत पाटलांचा सामना जो आहे हा नागेश पाटील आष्टीकर यांच्याबरोबर ह्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो. त्यानंतर शिवसेनेचा
बालेकिल्ला आणि जो मतदारसंघ शिवसेनेने गेल्या वेळेस अवघ्या 4,000 मतांनी त्यांनी घालवला, तो मतदारसंघ म्हणजे संभाजीनगर. आणि या संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिलेली आहे. शिवसेनेने या मतदारसंघामध्ये चंद्रकांत खैरेंपेक्षा पण चांगला उमेदवार हा शिवसेनेकडे होता, ते म्हणजे अंबादास दानवे. जर अंबादास दानवे यांना शिवसेनेने या मतदारसंघामध्ये जर उमेदवारी दिली असती तर विनिंग कॅपेबिलिटी वाढली असती, कारण अंबादास दानवे स्वतः मराठा समाजातून येतात आणि त्याचं एक पाठबळ होतं. त्याच्यामुळं शिवसेनेने मला असं वाटतंय की या मतदारसंघामध्ये उमेदवार चुकवलेला आहे. या मतदारसंघामध्ये त्यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती आणि त्यांनी चांगली लढत या मतदारसंघामध्ये भाजपला किंवा या MIM ला या मतदारसंघामध्ये दिली असती. त्यानंतर दुसरा एक मतदारसंघ धाराशिवमध्ये विद्यमान खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवार भारतीय जनता पार्टीने केले. आता धाराशिवमधून त्यांच्या समोरून कोण येतं हे बघणं खूप महत्वाचं आहे. जर त्यांच्या समोर जर पद्मसिंग पाटील यांच्या घरातला एखादा उमेदवार या उस्मानाबाद किंवा धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून आला तर याच्यामध्ये जे ओमराजे नाईक निंबाळकर आहेत यांचं पारड जड राहणार आहे आणि ओमराजे नाईक निंबाळकर हा धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्यांदा निवडून येतील, कारण समोर कॅन्डिडेट कोण आहे हे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर अजून एक मतदारसंघ म्हणजे शिर्डीमधून भाऊसाहेब वागचोर यांना शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. शिर्डी हा अहमदनगर जिल्ह्यातला लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये 2009ला ज्यावेळेस मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हापासून शिवसेनेचा खासदार या मतदारसंघामध्ये राहिलाय. 2009ला हेच भाऊसाहेब वागचोरे शिवसेनेचे खासदार होते, पण 2014ला ऐन वेळेस हे महोदय जे आहेत ना हे काँग्रेस पार्टीत गेले आणि काँग्रेस पार्टीकडून या भाऊसाहेब वागचोरे यांनी निवडणूक लढली होती, पण त्यांचा पराभव झालता या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये. सदाशिव लोखंडे हे निवडून आलते आणि 16 दिवसात खासदार झालते. खूप इंटरेस्टिंग निवडणूक झालती 14ची या शिर्डी लोकसभेमध्ये. आणि पुन्हा एकदा ते आता शिवसेनेत परत आलेत उद्धव ठाकरे गटामध्ये. उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना या शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे जे सिन्नरचे आमदार होते माजी, त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवारी दिलेली आहे. राजाभाऊ वाजेंपेक्षा सुद्धा शिवसेनेकडे एक चांगला उमेदवार नाशिकमध्ये होता, ते म्हणजे जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांना शिवसेनेने त्या मतदारसंघामध्ये का ट्राय केलं नाही हे काय कळायला मार्ग नाहीये. पण असो, राजाभाऊ वाजे सुद्धा माझे आमदार होते, संपर्क चांगला आहे त्यांचा. त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत, पुन्हा एकदा शिवसेनेने त्यांच्यावरतीही विश्वास ठेवलाय आणि तिसऱ्यांदा त्यांना या मतदारसंघामधून विनायक राऊत यांना उमेदवारी शिवसेनेने दिली आहे. शिवसेनेतले लोकसभेतले गटनेते शिवसेना एकत्र असताना, आणि त्यांचा सामना या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांच्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याबरोबर होऊ शकतो असं बोललं जाते. आणि शिवसेना शिंदे गट सुद्धा या मतदारसंघामध्ये इच्छुक आहे. 28 तारखेला त्यांची पत्रकार परिषद आहे महायुतीची. त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला समजेलच की हा मतदारसंघ नेमकं लढतोय कोण, की शिवसेना शिंदे गट लढतोय का भारतीय जनता पार्टी लढते. शिंदे गटाकडून या मतदारसंघामध्ये जे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर ठाण्यामधून राजन विचारे यांना पुन्हा एकदा शिवसेनेने तिसऱ्यांदा संधी राजन विचारे यांना दिलेली आहे. त्यानंतर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, ईशान्य मुंबईमधून संजय दिनाबामा पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. ईशान्य मुंबईमध्ये संजय दिनाबामा पाटील हे 2009ला सुद्धा या मतदारसंघामधून निवडून आले होते. इव्हन मुंबईतला राष्ट्रवादीचा पहिला खासदार म्हणून संजय दिनाबाबा पाटील या मतदारसंघामधून निवडून आले. पण 2014ला किरीट सोमय्या यांनी त्यांचा पराभव केला आणि 2019च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये आपले मनोज कोटक भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार होते आणि ते ह्या मतदारसंघामधून निवडून आले. आणि यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संजय दिनाबामा पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या समोर या मतदारसंघामध्ये उमेदवार आहे मिहीर कोटेचा. भाजपने सुद्धा या मतदारसंघामध्ये तिकीट बदलले. आता भाजपने तिकीट बदलले काय कळायला मार्ग नाही, कारण जे मनोज कोटक होते त्यांचं सुद्धा चांगलं काम या भागामध्ये होतं, त्यांचा जनसंपर्क सुद्धा चांगला होता. आता त्यांचं तिकीट का कापलं भाजपने हे कळायला मार्ग नाही. पण भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघामध्ये संजय दिनाबामा पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि महायुतीमध्ये काही वाद होते काही मतदारसंघावरून, तर ह्या मतदारसंघामध्ये हा ईशान्य मुंबईचा सुद्धा एक प्रमुख मतदारसंघ होता. ईशान्य मुंबई मतदारसंघ हा काँग्रेस पार्टीला पाहिजे होता,
पण जर तिथलं सगळं कॅल्क्युलेशन जर बघितलं तर त्या मतदारसंघामध्ये शिवसेना स्ट्रॉंग आहे. विक्रोळी असेल, भांडूप असेल, मुलुंड असेल, घाटकोपर असेल, मानपूर, शिवाजीनगर हा जो सगळा पट्टा, ह्या पट्ट्यामध्ये शिवसेनेची एक ताकद आहे. आणि त्याच्यामुळे जर उद्धव ठाकरे यांनी इथं उमेदवार दिलेला आहे, हे अत्यंत योग्य मतदारसंघ होता. काँग्रेस पार्टी का भांडत होती कळायलाच मार्ग नाही. काँग्रेस पार्टीचा इथं खासदार होता, गुरुदास कामत इंग्रजांच्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये खासदार होते. पण आता जे 2009च्या नंतर जर आपण पुनर्रचनेनंतर जर बघितलं तर एकदा राष्ट्रवादीचे दिनाबाबा पाटील, त्यानंतर हे किरीट सोमय्या आणि मनोज कोटक या मतदारसंघामधून खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचं ते एवढं इकडं संघटना पण मजबूत नाही. तर इथले जर आपण विधानसभेचे मतदारसंघ बघितले तर इथं यांचा आमदार पण नाही. मला वाटतं मुलुंडमध्ये भाजपचा आमदार आहे, शिवाजीनगर मानपूरमध्ये अबू आझमी समाजवादी पार्टीचा आमदार आहे, घाटकोपरमध्ये भाजप आहे, घाटकोपर दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, विक्रोळीमध्ये शिवसेना आहे, भांडूपमध्ये शिवसेना आहे. मग काँग्रेस कुठल्या यांनी दावा करत होती या मतदारसंघावरती हे काय कळायला मार्ग नाही. आणि या मतदारसंघावरूनच त्यांचं जे जागा वाटपाचं घोडं आडलं होतं. त्यानंतर मुंबई दक्षिण अरविंद सावंत हे पुन्हा एकदा या मतदारसंघामधून उमेदवार असतील. अरविंद सावंत शिवसेनेचे नेते यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे ह्या मतदारसंघामध्ये. आता या मतदारसंघामध्ये एक विषय असा आहे की हा मतदारसंघ महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्याबाबत चर्चा आहे. आता हे फक्त चर्चा आहे, 2 दिवसानंतर आपल्याला हे सर्व चित्र स्पष्ट होईल की दक्षिण मुंबईमधून कोण उमेदवार असेल, मनसे लढेल की भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामधून उमेदवार असेल. त्यानंतर मुंबई वायव्य आपण म्हणतो ना, उत्तर पूर्व, उत्तर पश्चिम मुंबई, तर अमोल कीर्तीकर यांना उद्धव ठाकरे गटाने आधीच उमेदवारी जाहीर केली. आणि ह्या अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातले जे काँग्रेसचे नेते होते संजय निरुपम हे प्रचंड नाराज झाले. त्यांनी आज पण पत्रकार परिषद घेतली. त्यांनी त्या दिवशी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आपली उघड नाराजी प्रकट केली होती. आता या मतदारसंघामध्ये मित्रांनो, या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे. आणि या मतदारसंघामध्ये जर तुम्ही इतिहास बघितला तर या मतदारसंघामधून एकदा मला वाटतं प्रिया दत्त खासदार राहिल्यात, त्याआधी सुनील दत्त खासदार राहिलेत. पण या मतदारसंघामध्ये शिवसेने सुद्धा खासदार या मतदारसंघामध्ये राहिलाय. मला आता त्यांचं नाव आठवत नाही, पण मला वाटतं मधुकर सरपोतदार या मतदारसंघामध्ये 96ला खासदार राहिले होते. त्यानंतर गजानन कीर्तीकर सलग 2 टर्म या मतदारसंघामधून खासदार होते. आणि गजानन कीर्तीकर यांनी गेल्या वेळेस ह्या निरुपमचा जवळपास 3 लाखाच्या फरकाने पराभव केला 2019च्या निवडणुकीमध्ये. या मतदारसंघावरून यांचे भांडण झाले होते या महाविकास आघाडीमध्ये. त्यानंतर परभणीमध्ये बंडू बॉस संजय जाधव यांना पुन्हा एकदा शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. आणि ही जागा एक पक्की समजली जाते, कारण ह्या मतदारसंघामधून जर महादेव जानकर लढले राष्ट्रीय समाज पक्षाकडून तर याचा फायदा हा बंडू जाधव यांना होऊ शकतो. आणि या मतदारसंघामध्ये काँग्रेस पार्टी सुद्धा चांगली ताकद आहे परभणीमध्ये. आणि परभणीमध्ये जर पोलरायझेशनचं खेळ जर झाले, जर ध्रुवीकरण जर झालं नाही तर बंडू जाधव सहज या परभणीमधून निवडून येतील. तर बंडू जाधव यांना 3ऱ्यांदा शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. आणि अजून एक मतदारसंघ हा दुपारी संजय राऊतजींनी जाहीर केला, तो मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. दक्षिण मध्य मुंबई हा मतदारसंघ खूप इंटरेस्टिंग आहे. या मतदारसंघामध्ये आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी या मतदारसंघामध्ये येते. आणि याच मतदारसंघामध्ये भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर सारखं एक जागतिक लेवलचं एक संशोधन आपण म्हणतो ऑटोमिक सेंटर ह्याच मतदारसंघामध्ये येतं. तो मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई. या मतदारसंघामधून शिवसेनेने अनिल देसाई यांना उमेदवारी दिलेली आहे. अनिल देसाई तुम्हाला माहित असतील शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार होते, शिवसेनेचे गटनेते सुद्धा होते ते राज्यसभेमध्ये काही दिवस. त्यांना उमेदवारी शिवसेनेने या मतदारसंघामध्ये दिली. या मतदारसंघामध्ये राहुल शेवाळे हे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून खासदार आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून राहुल शेवाळे यांचं तिकीट पक्क समजलं जाते या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये. हा मतदारसंघ चालू होतो मित्रांनो जो अणुशक्तीनगर ज्याला ट्रॉम्बे म्हणतो, त्या ट्रॉम्बे पासून तर दादर पर्यंत हा मतदारसंघ चालू होतो, वडाळ्यापर्यंत. हा मतदारसंघ छोटा जरी असला तरी या मतदारसंघाचे पॉप्युलेशन भरपूर आहे. आणि या मतदारसंघामध्ये धारावी सारखा स्लम एरिया आहे. आणि धारावीमध्ये वर्षा गायकवाड हे आमदार आहेत. आणि राहुल शेवाळे यांच्या आधी या मतदारसंघामध्ये एकनाथ गायकवाड हे खासदार होते. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं की पुनर्रचनेच्या आधी हा मतदारसंघ जो होता, इथं मोहन रावले जे शिवसेनेचे आपण म्हणतो की कद्दावर नेते होते,
ते जवळपास 5 टर्म ह्या मतदारसंघामधून निवडून आले होते. पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ राहिलाय. शिवसेनेची ताकद सुद्धा या भागामध्ये आहे आणि अनिल देसाई यांना शिवसेनेने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आता या मतदारसंघामध्ये शिवसेना अनिल देसाई यांच्याऐवजी दुसरा एखादा कॅन्डिडेट पण चांगला कॅन्डिडेट देऊ शकत होती की तो त्या मतदारसंघातला असेल किंवा त्याचं त्या ग्राउंडवरती काम असेल मोठ्या प्रमाणात. त्या मतदारसंघामध्ये त्यांनी अनिल देसाई यांची निवड, आता काय त्यांनी गणित असतील त्यांचे सर्वे केलेत काय केले आपल्याला माहित नाही, पण अनिल देसाई यांच्यापेक्षा चांगला कॅन्डिडेट शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या मतदारसंघामध्ये भेटला असता. आणि जर स्थानिक एखादा नगरसेवक असता किंवा स्थानिक त्यांचा एखादा जिल्हा प्रमुख किंवा विभाग प्रमुख असता, त्याला जर ही उमेदवारी दिली असती तर ही निवडणूक राहुल शेवाळे यांना जड गेली असती या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये. तर हे शिवसेनेचे 17 उमेदवार आहेत. 17 जागा या उद्धव ठाकरेजींनी जाहीर केल्या. मित्रांनो, तर ह्या जागा जाहीर केल्याच्या नंतर महाविकास आघाडीमधून प्रतिक्रिया यायला लागल्या. त्यानंतर तिकडं आंबेडकर साहेब त्यांनी त्यांच्या 9 जाहीर केल्या. इकडं बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर विश्वजित कदम यांनी सांगलीमध्ये प्रतिक्रिया दिली. तर जागा जाहीर करणं हे खूप क्रमप्राप्त होतं, कारण 19ला पहिला फेज आहे, 26 तारखेला दुसरा फेज आहे. मग तुम्ही आता जागा वाटपच करत राहणार, मग तुम्ही चर्चा कधी करणार? तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही तुमचं स्ट्रॅटेजी कधी आखणार जिंकण्याची? तुम्ही तुमच्या उमेदवाराला टाइम कधी देणार? त्याच्यामुळे उद्धव ठाकरेजींनी ही एक चांगलं त्यांचा मूव आहे की निवडणुकीच्या एक 40-45 दिवस आधी त्यांनी हे उमेदवार आपले जाहीर केलेत. तर मित्रांनो, हे होते शिवसेनेचे 17 उमेदवार. मी तुम्हाला फोड करून सांगितली, प्रत्येक मतदारसंघ वाईज मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.